नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्हाला झणझणीत आणि मसालेदार भाजी आवडत असेल तर ही लाल चण्याची रस्सा भाजी नक्की ट्राय करून पहा. साधी, सोपी आणि एकदम भारी लागते चवीला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडू द्या. त्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा इकडे मी असा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा ती घालायची आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक असं वांग घेतलेलं आहे, असं तुकडे करून घेतलेले आहेत वांग्याचे, बघू शकता तुम्ही. ते सुद्धा आपण आता या फोडणीमध्ये घालायचे आहे व परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. टोमॅटो आणि वांग थोडं असं मऊसूत झालं पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे मसाला घाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे मसाले आहेत ते 1 ते 2 मिनिटं चांगले परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत व मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये इकडे मी उकडलेले चणे घेतलेले आहेत, लाल चणे. हे कुकरला मी 4 शिट्ट्यांमध्ये उकडवून घेतलेले आहेत. चणे आणि बटाटा ते घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. इकडे मी वाटण नाही वापरलेलं आहे तरी भाजी एकदम चविष्ट झाली आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे व 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, वेळ नाही लागत, लगेच तयार होते ही भाजी. आधी जर तुम्ही चणे उकडवून घेतलात तर ही भाजी लगेच तयार होईल. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे भाजीला. पण गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत आणि मस्तपैकी आपली लाल चण्याची रस्सा भाजी ती सुद्धा वाटण न घालता तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.